सलामीची जोडी मयूर आणि मयूरच्या जोडीला गौरव मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. पंचांचा लेट्स प्लेचा इशारा. सामन्याला सुरुवात. अन्सारला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर. अन्सार शेख पहिलाच बॉल चांगला राहिला अन्सार या खेळाडूचा. अकरा वाजून 13 मिनिटांनी पहिला बॉल पडलेला आहे. गोलंदाज अन्सार इथे टाकलेला हा चेंडू अडव्या बॅटनं फटका जो मात्र पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील आणि मोरिया प्रतिष्ठान जायगाव या संघाचं अकाउंट ओपन होताना आपल्याला पाहायला मिळतं. शुभारंभ स्कोर कार्डचा होताना आपल्याला पाहायला मिळेल. एक धाव जे मात्र धाबलकावर पहिलं षटक मैदानामध्ये मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळतं. भगपात चषक ही क्रीडा स्पर्धा 7व्या दिवसामध्ये. स्ट्रायकर इनवर मयूर जायगाव संघाचा महत्वाचा खेळाडू. दुसऱ्या बाजूला नांदगावचा अन्सार सध्याच्या कडेला गोलंदाजी ट्रॅकवर. इथं टाकलेला हा चेंडू हवेत डाऊन दी बॉल फील्ड. चांगला झेल पकडलाय. मयूरची खेळी संपुष्टात. पहिला धक्का जायगावला. मी बॅटर मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतील ते शुभम. इथं टाकलेला हा चेंडू हलक्या हाताने जो मात्र खेळला आहे तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल. सध्याच्या घडीला 1-2 टीम मोरिया प्रतिष्ठान सायगाव. 5 षटकांची लढत. अन्सारला आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना त्याची कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचंय. गोलंदाज अन्सार गोलंदाजी ट्रॅकवर. इथं राखलेला हा चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी अन्सारची. पहिल्याच षटकामध्ये प्रभावित करतायत. ज्या प्रकारची गोलंदाजी अचूकता सातत्य जे मात्र पाहायला मिळतं अन्सारकडून. 2 धावा एक फलंदाज बाद. मयूरची विकेट अतिशय महत्वाची होती. ती विकेट मिळवली. आता सध्याच्या घडीला गौरव जो स्ट्रायकर एंडवर महत्वाची भूमिका राहील याही खेळाडूची. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू फटका इथे फसलाय. मॅचची अजून एक महत्वाची विकेट. गौरव बॅक टू द पेव्हिलियन. चांगलीच गोलंदाजी करत असताना अन्सार पाहायला मिळाले. पहिल्या षटकात 2 विकेट. धाबा खर्च केला त्याने फक्त 2. चांगला झेल सेकंड मध्ये कंप्लीट करत असताना क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले. आणि बॅटर आता मैदानामध्ये दाखल होतील 4थ्या क्रमांकावर चेतन.
षटक क्रमांक 2 मध्ये अनुज यांच्या हातामध्ये चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचंय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार. अनुज स्ट्रायकर एंडवर बॅटर शुभम. इथे टाकलेला हा चेंडू पंचांकडे अपील. पंचांचा मात्र नकार येईल. एक सिंगल आली लेग बाईकच्या रूपाने. एका धावेच्या मदतीनं संघात जाऊ संख्या धावफलकावर 3. 3 ऑन द बोर्ड. ऑनस्क्रीन सध्याच्या घडीला आपण पाहतायत मोलजी झुंजाराव साहेब जे मात्र उपस्थित आहेत आणि त्यांच्या बरोबरीने 10 क्रिक लाईव्ह आणि संपूर्ण ऑफिशियल टीमसाठी सकाळच्या सत्रामध्ये ज्यांच्या माध्यमातून नाश्त्याची व्यवस्था केली असे आमचे हॉटेल माऊली कृपाचे चेतनदादा गीते ऑनस्क्रीन आपण पाहतो. यांचे मनापासून आभार आपण या क्रीडा स्पर्धेच्या वतीनं व्यक्त करू. 4 धावा आहेत. 2 फलंदाज बाद आहेत. षटक दुसरं मैदानामध्ये मार्गस्थ असताना 4 धावा धावफलकावर. 2 फलंदाज बाद. गोलंदाज तयार. अनुजचा हा चेंडू वेगाने टाकतोय. वेगावर स्वार होत असताना अनुज आपल्याला पाहायला मिळतील. एक सिंगल या बॉलवर. 2 बाद 5. इथं टाकलेला हा चेंडू लाईन लेने इथे खराब आहे. पंचांचा अवांतरचा इशारा. 6 धावा धावफलकावर. आपण अनुजला पाहतायत गोलंदाजी करत असताना अनुजची गोलंदाजी आतापर्यंत खूप चांगली होताना पाहायला मिळाली, परंतु इथे अवांतर चेंडू. धावफलकावर धावसंख्या 6. 6 ऑन द बोर्ड. गोलंदाज तयार. अनुज इथे टाकलेला हा चेंडू क्विकर 1 जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी. 6 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक मैदानामध्ये मार्गस्थ असताना आपण पाहत आहेत दुसरं. भरपूर चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला अनुजची. इथे टाकलेला हा चेंडू लेट कट खेळले. कलात्मक फटका. तिथे क्षेत्ररक्षण सुंदर. एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोचेल ती 7 या धावफलकावर. 7 धावा. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक. गोलंदाजी ट्रॅकवर आपण अनुजला पाहतोय. स्ट्रायकर इनवर शुभम आहेत. नॉन स्ट्रायकर इनवर फलंदाज चेतन. अनुजचा हा चेंडू लाईन खराब आहे. पंचांचा अवांतर इशारा. व्हाईट बॉल. संघात धावसंख्या वाढेल जाऊन पोचेल ती 8 या धावसंख्येवर. 8 ऑन द बोर्ड. शेवटचा एक चेंडू शिल्लक. आडव्या बॅटनं फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक येथील बॉलवर. एक सिंगल आपल्याला पाहायला मिळते आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर 2 बाद 9. 2 षटकांचा खेळ जो मात्र समाप्त होताना पाहायला मिळतं. एक महत्वाची सूचना. एक मोबाईल जो मात्र हरवलेला आहे तो जर कुणाला सापडला असेल तर आणून द्या. योग्य ते बक्षीस दिलं जाईल. मोबाईल महत्त्वाचा नाही, त्यातील कॉन्टॅक्ट अतिशय महत्त्वाचे आहे. लागलं तर मोबाईल तुम्हाला परत घेऊन जा, फक्त ते कॉन्टॅक्ट आहेत ते द्या. आजच्या दिवस मोबाईल वापरायला द्या, उद्या पुन्हा घेऊन जा. ही विनंती असेल. कुणी टिंगल मस्करी करत असेल तर त्यांना विनंती, तो मोबाईल आणून द्या. 9 धावा आहे धावफलकावर.
आपल्याकडे बरं धावसंख्या 9. ते कामगिरी कशा प्रकारे होते ते पाहायचंय. अंकुश आलेत आता गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक 3 मध्ये 2 बाद 9. इथे टाकलेला हा चेंडू बॅटचे एज आणि पहिल्याच बॉलवर विकेट. फलंदाज बाद. तीन बाद 9 धावा. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर अंकुश. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर सुंदर गोलंदाजी सध्याच्या घडीला अंकुश खेळाडूकडून आपल्याला पाहायला मिळते. 3 बाद 9 धावा ज्या मात्र धावपलकावर पाहायला मिळतात षटक क्रमांक मैदानामध्ये तिसरं मार्गस्थ असताना. 5 षटकांचा हा सामना. गोलंदाजी अतिशय सुंदर मात्र होताना पाहायला मिळते. कौतुक गोलंदाज व्हायला पाहिजे. अंकुशला पाहतो आपण गोलंदाजी करत असताना. अंकुशचा हा चेंडू पुन्हा एकदा बॅटचे एज. 1 मोर विकेट डाऊन. हा 4था धक्का टीम जायगावला. न्यू बॅटर मैदानामध्ये करण. 4 बाद 9 धावा. आपल्याकडे आपण पाहतायत अंकुश याची गोलंदाजी आपण पाहिली. 3 चेंडू हाताळले 2 विकेट त्याने मिळवल्यात. चांगली गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतो अंकुश. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा आपल्याला पाहायला मिळेल. व्हेरी गुड बॉलिंग. 4 चेंडू ज्यामध्ये 2 विकेट, कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. अचूकता दाखवतो आपल्या गोलंदाजीमध्ये तो अंकुश. 4 बाद 9. एका बाजूला नांदगाव, एका बाजूला जायगाव. जायगाव थोडंसं पाकपुटवर आपल्याला पाहायला मिळतो या मॅचमध्ये. इथे विकेट केलाय. चेंडू हवेत. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू पडेल. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पाहता पाहता 2 धावा. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 4 बाद 11 धावा. धापलकावर आपण पाहतायत षटक क्रमांक 3 मैदानामध्ये मार्गस्थ. शेवटचा अंतिम चेंडू या 3ऱ्या षटकातील. इथे चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 3 षटकांचा खेळ समाप्त. 4 बाद 11 टीम जायगाव. जय हनुमान आंबेळेपाडा आणि साई स्पोर्ट कदमपाडा या दोन्ही टीमच्या कर्णधारांनी रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. यानंतर तो सामना आपल्याला पाहायला मिळेल.
गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अनुज याच्या हातामध्ये चेंडू आपण पाहतोय. थोडंसं फास्ट खेळा टीम नांदगाव. 4 बाद 11. गोलंदाज सय्यार अनुज. इथे टाकलेला हा चेंडू पहिला चेंडू लाईन खराब आहे. पंचांचा मात्र अभांतरचा इशारा. व्हाईट बॉल आणि व्हाईटच्या रूपानं संघाची धावसंख्या धावफलकावर वाढते जाऊन पोचेल ते आता सध्याच्या घडीला 12 या धावफलकावर. 12 ऑन द बोर्ड. 12 धावा. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर अनुज. नो बॉल पंचांचा इशारा जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का ते पाहायचं आपल्याला. 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे पाहता पाहता नो +3 अशा 4 धावा येतील. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. धावफलकावर धावसंख्या 16. चार बाद 16. षटक क्रमांक आपण पहिल्यांदामध्ये पाहतोय. चौथं 3 षटकांमध्ये पूर्णपणे हाबी होत असताना संघ आपल्याला पाहायला मिळाला. यानंतर आंबेळेपाडा त्यांच्या विरुद्ध साई स्पोर्ट कदमपाडा या दोन संघ दरम्यान मॅच होईल. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक आलेत. बॉलवर एक सिंगल. दुसरीचा प्रयत्न होईल का परंतु एकाच धावेवर समाधान आहे. 4 बाद 17. षटक क्रमांक 4 मैदानामध्ये 7वा दिवस या क्रीडा स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतोय. इथे टाकलेला हा चेंडू परफेक्ट यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला. त्याचं प्रत्युत्तर नव्हतं बॅटरकडे. फलंदाज बाद. न्यू मैदानामध्ये दाखल होतील ते विशाल. गोलंदाज तयार अनुज. इथे टाकलेला हा चेंडू चांगले गोलंदाजी अनुज प्रभावित करतायत. ज्या प्रकारची गोलंदाजी नांदगाव संघ हवी होतोय. 5 बाद 17. धावफलकावर मोर्या प्रतिष्ठान जायगाव. चांगली गोलंदाजी अनुजची. आतापर्यंत 9 चेंडू हाताळलेत. 11 धावा खर्च आहेत. 1 विकेट त्याने मिळवली आहे. नो बॉल. त्यावर सिंगल. दुसरीचा प्रयत्न आणि ते 3 धावा. 3 धावा येतील. 3 धावांच्या मदतीने 5 बाद 20. मोर्या प्रतिष्ठान जायगाव. टॉस जिंकला नांदगावने. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. प्रभावित केलं ज्या प्रकारची गोलंदाजी अंकुश आणि अन्सारे या खेळाडूची राहिली आणि सध्याच्या घडीला फ्री हिट. सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. एकच सिंगल याही बॉलवर. संघाची धावसंख्या वाढेल ती 21 धावा. धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. 5 फलंदाज बाद आहेत. सुंदर गोलंदाजी. अचूकता जे मात्र आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजीमध्ये. अनुज. इथे टाकलेला हा चेंडू. बॅटची एज जे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षण खराब. दुसरीचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने 5 बाद 23. मोर्या प्रतिष्ठान जायगाव हा संघ आपण पाहतोय 4थ्या षटक मैदानामध्ये. साई स्पोर्ट कदमपाडा आणि
आंबेळेपाडा या दोन्ही टीमला विनंती आहे की आपण टॉससाठी संपर्क साधा. अनुज पाच बाद 23. शेवटचा बॉल या चौथ्या षटकातील. इथे टाकलेला हा चेंडू बिगिट केलाय. चेंडू हवेत. डाऊन दी बॉल अन्सार. वॉट अ कॉट ब्रिलियंट कॅच इथे पकडला अन्सारने. वन मोर विकेट डाऊन. 6वा धक्का. ऍक्शन रिप्ले तुमच्या टीव्ही स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू हवेत. थोडेसे पुढे गेले होते परंतु वन हँडेड गुड कॅच. चांगला झेल अन्सारकडून आपल्याला पाहायला मिळतोय. सर्व अँगलने हा कॅच दाखवला जातो. चेंडू हवेत. थोडंसं स्ट्रगल करताना पाहायला मिळत होते. अंदाज थोडासा चुकीचा होता परंतु कॅच अप्रतिम टिपला अन्सारने. 6 बाद 23. डबल कव्हर. 4 षटकांचा खेळ समाप्त. सहा बाद 23. गोलंदाजी मार्कवर अंतिम षटक अनिल. गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. अनिलची कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज अनिल गोलंदाजी मार्कवर तयार. चला वेळ वाचवणं सर्वात महत्वाचं राहील. ही महत्वाची सूचना. इथे टाकलेला हा चेंडू. सुंदर गोलंदाजी. विशाल बिगिट करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाहीये. चांगली गोलंदाजी मैदानामध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळते अनिल कडून. 6 बाद 23. इथे बॅकफुटला गेले. फटका सुंदर सजवलाय. अंकुशला चेस आहे. अंकुश दूर. चेंडू फरार. धावा 4. चौकारील चौकाराच्या मदतीने संघात धाव संख्या 6 बाद 27. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. भन्नाट वेगाने यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. व्हेरी गुड बॉलिंग. 6 बाद 27. अनिल तयार. इथे बिग हिट. फटका दमदार. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक आलेत. त्यांच्याकडून चुकी घडते. चेंडू जाईल सीमा पार. पंचांचा इशारा 4. चौकार. इथे चेक केलं जाईल.
चौकार आहे. संघाचा धावसंख्या धावफलकावर आपण पाहत आहेत 6 बाद 31. इथे टाकलेला चेंडू सुंदर गोलंदाजी जी मात्र आपल्याला पाहायला मिळते आणि फलंदाज बाद. अनिलचा चेंडू सुंदर असा फटका जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा या बॉलवर येताना पाहायला मिळतील आणि 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. सदोतीस 33 धावा धावफलकावर. 34 धावांचं लक्ष. टॉससाठी चला टीम अंबेळेपाडा आणि त्यांच्या विपक्ष खेळणारा संघ जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल साई स्पोर्ट कदमपाडा. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी संपर्क साधा. अंबेलेपाडा टीमचा कर्णधार उपस्थित आहे. साई स्पोर्ट कदमपाडा या संघाचा कर्णधार आपण टॉससाठी संपर्क साधा. कदमपाडा संघाचा कॅप्टन आपण टॉससाठी ताबडतोब संपर्क साधा. एक संघाचा कॅप्टन उपस्थित आहेत. आंबेळेपाडा अष्टविनायक कदमपाडा साई स्पोर्ट कदमपाडा संघाचा कॅप्टन उपस्थित नाही आहेत. 2 षटकं झाल्यानंतर आपण नाणेफेक घेऊ. देवा सर ओ टू कॉमेंट्री बॉक्स तिथे जॉईंट आहेत नरेश डोमे सर. धन्यवाद. हॅलो हॅलो. झेंडे वरुणाचा अवतार महान विजय श्री श्री विष्णुपुरी भगवा झेंडा एकची हा.
भगवा चषक धमाकामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. बिग बॉस सुनीलजी माळी क्रीडा मंडळ आंबेळे खुर्द आयोजित डे नाईट भगवा चषकाचं आयोजन आजचा दिवस क्रमांक 7 इथे सुरू होतोय. मुरबाड ग्रामीण विभागातील खेळाडूंना एक मोठं व्यासपीठ गेले सातत्यानं 30 वर्ष या मैदानामध्ये प्राप्त होतोय. सन्मान्य सुनीलजी माळी, सन्मान्य नकुलजी भांडे सर यांच्या माध्यमातून उभा केलेला हा एक मोठा महोत्सव आहे. क्रिकेटचा महोत्सव. दरवर्षी क्रीडा रसिक खेळाडू या स्पर्धेची वाट बघत असतात चातकाप्रमाणे, आणि यावर्षी आज ही स्पर्धा निश्चित आता चरणसीमेवरती पोहोचते. उद्या या स्पर्धेचा समारोप देखील होणार आहे आणि पाहायचं या 96 संघांमधून जे 13 संघ बक्षीस मिळवणार आहेत तो कोणते असतील. आज सन्मान्य खासदार सुरेशजी गोपीनाथ म्हात्रे तथा आपले सर्वांचे लाडके बाळ्या मामा यांचा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या निमित्तानं आधुनिक कर्ण दानशूर बाळ्या मामांना भरपूर शुभेच्छा. तर जाऊया मैदानामध्ये. इथे एक धाव फलकावरती येते. अनुज आणि मयूर सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते. नांदगाव संघाची मोरया प्रतिष्ठान जयगाव क्षेत्ररक्षण करताना इथे दिसेल. फलंदाजीमध्ये त्यांनी 33 धावा बनवल्या. 34 धावांचं आव्हान इथे ठेवलंय आणि सलामीची जोडी अनुज मयूर ही दाखल होते. शुभम गोलंदाजी मार्कवरती आहे. पहिल्या षटकामध्ये पहिल्या डावामध्ये आपण पाहिलं ज्या पद्धतीनं नांदगाव संघाने रोखलेलं होतं जयगाव मोरया प्रतिष्ठानला, तशीच गोलंदाजी करावी लागेल. हात खोलण्याची संधी द्यायची नाही. प्रत्येक बॉल आता तोलून मापून टाकायचा आहे. या साखूट टप्प्याचा चेंडू हवेमध्ये जरूर आहे आणि तिथे खराब क्षेत्ररक्षण मिळत आहे 4. चौकार इथे प्राप्त होणार आहे. धावफलक तुम्ही बघाल चेंडू हवेमध्ये बराच वेळ होता. क्षेत्ररक्षकाने खरं तर तिथे खाली वाकायला हवं होतं. जमलंच तर थोडासा पुढे सूर मारायला देखील हरकत नव्हती. मात्र तो उभा राहिला आणि वाकलं नाही तर तुम्हाला काही मिळणार नाही. म्हणजे आपण म्हणतो ना की मोडेन पण वाकणार नाही, असं नाही चालत. छत्रपती शिवरायांचं चरित्र बघा तुम्ही, तिथं वाकावंच लागतंय. शिवराय सांगतायत माघार पुढाकार महत्वाची नाहीये, महत्वाचा अंतिम विजय आहे. आणि जर विजय मिळवायचा असेल तर वेळ प्रसंगी माघार घ्या, तर विजय मिळू शकतात. राजपूत लढतात आणि मरतातही पण जिंकत नाहीत. आणि जिंकायचं असेल तर माघार घेतली पाहिजे. वेळ प्रसंगी वेळ पडली तर माघार घ्या. या चांगला चेंडू इथे धावफलकावरती धावा 5 आहे. वाकलं पाहिजे. परमेश्वराच्या चरणावरती सगळे लीन होतात. आई वडील गुरूंच्याही चरणावरती लीन व्हा. जिथून आपल्याला काही मिळणार असेल तर तिथे जरूर तुम्ही दंडवत घातला पाहिजे. शुभम फलंदाजीसाठी मैदानामध्ये, गोलंदाजीसाठी मैदानामध्ये 5 धावा धावफलकावरती आल्यात. अनुज मयूर स्ट्राईक एंड वरती मयूर. एक चौकार मयूरला मिळालाय. वाह, चांगला चेंडू आहे. अपील जरी असेल तरी पंचांवरती त्याचा फारसा परिणाम नाहीये, पण चेंडू मात्र चांगला आहे. जो चेंडू 4 धावा मिळाल्या तो देखील चांगला चेंडू होता. वाईट बिलकुलही नव्हता. वरची कड लागल्यानंतर शॉट फाईन लेग कडून चूक झाली तिथे. धावफलकावरती 5 आहेत. चांगली गोलंदाजी. 5 षटकांमध्ये 34 धावा बनवायच्या. जवळपास रन बॉल इक्वेशन आहे. प्रत्येक बॉलला धाव बनवली तरी विजय मिळू शकतो. मात्र इथे कोंडी करण्याचा प्रयत्न शुभमचा आपल्याला बघायला मिळतोय. यस 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 इथे 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 एक धाव मिळणार आहेत. फटका निश्चित जमला नव्हता, फसलेला फटका होता आणि धावफलक पुढे पोहोचतोय 6 धावा. आपण पाहिलं होतं की दिलेर खान मिर्झा राजे स्वराज्यावरती चालून आल्यानंतर पुरंदरवरती त्यांनी हल्ला चढवला होता. मुरारबाजी तिथे शर्थीचे प्रयत्न करत होता. मुरारबाजी पडल्यानंतर मावळ्यांनी युद्ध थांबवलं नव्हतं, युद्ध सुरूच होतं. पण छत्रपती शिवरायांनी ओळखलं की आता लढून उपयोग नाहीये. इथे लढत राहिलो तर स्वराज्य कधीच उभं करू शकणार नाही. वाईट चेंडू आहे. एक अतिरिक्त धावफलकावरती प्राप्त होते. 7 धावा इथे होतील म्हणून त्यांनी तहाची बोलणी केली.
आणि 23 किल्ले मोगलांना दिले. मोगलांचं मांडलिकत्व स्वीकारलं. 6,000 मनसबदार म्हणून मोगलांचे मांडलिक झाले छत्रपती शिवाजीराजे. त्यांच्याबरोबर मोहीम सुद्धा केली. ती मोहीम फसली. या तिथे पाहतोय आपण उंच आकाशामध्ये चेंडू आहे, कोणी क्षेत्ररक्षक नाही तिथे, 4 धावा मिळतील का अडवण्याचा प्रयत्न जरूर केलेला आहे क्षेत्ररक्षकानं आणि तिथे काही धावा सेव्ड निश्चित होत आहेत का हे बघायचंय. दरम्यान इकडे धावा किती आल्यात, 4 का 3? मला वाटते 4 धावा आहेत. म्हणजे चेंडू अडूनही काही फायदा झाल्यासारखं झालेला नाहीये. 4 धावा मिळालेल्याच आहेत. धावफलकावरती 11. फायदा झाला कसा नाही, थोडासा फायदा झालेला आहे. कारण 4 धावांसाठी फलंदाजांना धावाधाव करावी लागलेली आहे. त्याचा परिणाम पुढच्या फटक्यावरती होणार आहे. समथिंग इज बेटर दॅन नथिंग. काहीच नसण्यापेक्षा काहीतरी असणं महत्वाचं आहे. 4 धावा, 11 धावा पहिल्या षटकामध्ये. शुभमचं षटक महागडं ठरलेलं आहे. आता तुम्ही बघाल की काही मॅच मध्ये एखाद्या गोलंदाजाने 11 धावा खर्च केल्या असतील, 10 धावा खर्च केल्या असतील तर त्याला मी चांगलं षटक टाकलं असं म्हटलं असेल. पण इथे मी म्हणतोय की ते महागडं षटक आहे. मैदान तेच आहे, मॅचही त्याच चालू आहेत. पण फरक असा आहे की ज्यावेळेस आपण असं म्हणतो की 11 धावांचं षटक टाकले, चांगलं टाकले, त्यावेळेस समोरच्या संघाला कमीत कमी 14-15 धावांची गरज असावी विजयासाठी प्रत्येक षटका पाठीमागं. 5 षटकांची मॅच असेल तर 60-65 धावा जर हव्या असतील, 70 धावा हव्या असतील तर तिथे 11 धावा खर्च केल्या म्हणजे फार जास्त महागडं षटक म्हणता येत नाही. पण इथे तुम्हाला धावा खर्च करायच्यात, धावा रोखायच्यात 34 आणि त्यात जर 11 धावा खर्च केल्या असतील तर तिथे ते षटक महागडं ठरणार आहे, खूप मोठं महागडं ठरणार आहे. 5.5, 5, पावणे 6च्या सरासरीने धावा खर्च करायच्या असताना तिथे 11 धावा म्हणजे जवळपास दुपटीनं धावा खर्च झालेल्या आहेत. त्यामुळे हे षटक मात्र खराब ठरलेलं आहे. मयूर गोलंदाजी मार्कवरती येतोय. नवीन षटक नगर कल्याण हायवेच्या बाजूनं. याबरोबर आखूड टप्प्याचा चेंडू उचललाय आकाशामध्ये. क्षेत्ररक्षक तिथे खाली पोहोचेल का? निश्चित नाही. 2 धावा एव्हाना पूर्ण करतील दोन्ही फलंदाज. मयूर आणि अनुज. सलामीची जोडी मैदानामध्ये. 13 धावांची ही भक्कम सलामी बघायला मिळते. नाणेफेकीचा कौल होणं अपेक्षित आहे इथे. हे पहा मॅच लवकरही संपू शकते. यानंतरच्या टीम आंबेळेपाडा विरुद्ध साई स्पोर्ट्स कदमपाडा. संघनायक चला. आंबेळेपाडा विरुद्ध साई स्पोर्ट्स कदमपाडा. दोन्ही संघाचे संघनायक टॉससाठी या. 13 धावा धावफलकावरती आहेत आणि मयूरचं षटक सुरू आहे. पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू जरूर आहे. तिथे पुन्हा अडवणं आता अवघड आहे आणि चेंडू सीमारेषेकडे जाताना मध्येच रोखला जातोय. ओ, धावांची संधी असू शकते तिकडे, मात्र थ्रो स्ट्रायकर एंडकडे आहे. धावफलक पुढे पोहोचेल तो 14 धावा. षटक दुसरं मैदानामध्ये सुरू आहे. यस, चांगला फटका इथे. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. 1 बाउन्स फॉर 4 रन. चौकार. साई स्पोर्ट्स कदमपाडाचे संघनायक इथे आंबेळेपाडा संघाचे संघनायक इथे आहेत मंचावर.
साई स्पोर्ट्स कदमपाडाचे संघनायक आलेले आहेत. तर नाणेफेकीचा कौल तिथे होणार आहे. मान्यवर कोण आहे मंचावर उपस्थित? सन्माननीय कुमारजी गडगे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल मंचावर संपन्न होतोय. 18 धावा दुसरं षटक इथे सुरू आहे. तर दोन्ही संघनायक कुमारजी गडगे यांच्या डाव्या उजव्या बाजूला आहेत. टॉस पूर्ण होतोय आणि टॉस जिंकलेला आहे. साई स्पोर्ट्स कदमपाडा संघाने टॉस जिंकलाय आणि त्यांचा निर्णय लगेच वाह रोहित शर्मा झालेले ते. दोन्ही संघ कदमपाडा आंबेळेपाडा सन्माननीय कैलासजी पांडे यांच्याशी संपर्क साधा. कदमपाडा संघाचे संघनायक आणि आंबेळेपाडा कैलासजी पांडे यांच्याशी संपर्क साधा. तर इथे आपण बघतोय अनुज आणि मयूर या दोघांना. एक फलंदाज बाद होतोय. पहिला धक्का 18 धावसंख्येवरती 2 षटकांचा खेळ याबरोबरच संपेल. मयूरला यश इथे मिळत आहे. पुनरागमन करणार का इथे पुढच्या 3 षटकांमध्ये? मोरिया प्रतिष्ठान जयगावचा संघ. नांदगाव संघाने आघाडी मोठी घेतलेली. त्यांना आता धावा हव्यात फक्त 16. 18 चेंडू आणि 16 धावा 5.33च्या सरासरीने या धावा हव्यात नांदगाव संघाला. पुनरागमन करू शकतो आपण. छत्रपती शिवाजी राजांनी पुनरागमन कसं केलं आपण बघितलेलं आहे, इतिहासामध्ये अनुभवलंय, अभ्यासलेला आहे. 23 किल्ले मोगलांना दिले होते. मिर्झाराजे यांनी शिवरायांना आग्र्याचं निमंत्रण दिलं, ते गेले. तिथे काय झालं आपल्याला माहिती. त्यांना नजर कैदेत टाकण्यात आलं. तिथून ते बाहेर पडले. सुखरूपपणे राजगडावरती पोहोचले आणि तिथून पुढे जी मोहीम हातात घेतली, ज्यावेळेस शिवरायांचं निधन झालं होतं त्यावेळेस 360 किल्ले स्वराज्यामध्ये होते. महत्वाचे किल्ले दिले होते. तेही पण राजगड, तोरणा हे महत्वाचे किल्ले शिवरायांनी ठेवले होते त्यांच्याकडे. मात्र इतर सगळे महत्वाचे किल्ले दिले होते. सगळे पुन्हा जिंकून घेतले आणि त्याबरोबर जे किल्ले कधी स्वराज्यात नव्हते ते सुद्धा जिंकून घेतले. याला म्हणतात पुनरागमन. जरूर तुम्ही मागे जा. एखादी वाटचाल पुढे करायची असेल, पुढे अडथळा असेल तर थोडं विश्रांती घ्या, थोडे मागे जा, पुन्हा अटॅक करा, पुन्हा आक्रमण करा, पुन्हा मार्गक्रमण करा. यश मिळेल योग्य वेळ पाहून. या स्क्वेअर लेगला चेंडू, चांगला फटका. इथे फलंदाज बाद आहे. धक्का बसेल. दुसरा फलंदाज बाद आणि मयूर इथे बाद होईल. 2 गडी बाद 18. दोन बाद 18 नांदगाव. जरूर शेवटचे जे 2 चेंडू आहेत त्या 2 चेंडू वरती यश मिळवत पुन्हा एकदा पुनरागमन करण्याचा प्रयत्न इथे आपण बघू शकतो मोरिया प्रतिष्ठान जयगाव संघाचा. पहिल्या 2 षटकामध्ये तब्बल 18 धावा आलेल्या आहेत. तिसरं षटक सुरू होत असतानाच पहिला फलंदाज, दुसरा फलंदाज बाद करण्यात यश आले शुभमला. पहिल्या षटकामध्ये शुभमला यश नव्हतं. दुसऱ्या षटकामध्ये पहिल्याच चेंडूमध्ये शुभमने इथे यश प्राप्त केलेलं आहे. नवीन फलंदाज समीर मैदानामध्ये दाखल होईल. अन्सार आणि समीर या दोघांना आपण बघणार आहोत या मॅच मध्ये. 16 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. 17 चेंडू 16 धावा. रन बॉल इक्वेशन इथे 17 चेंडू मध्ये 23. आता 16 चेंडू 16 धावांची आवश्यकता आहे. 16 चेंडू 16 धावा. रन बॉल इक्वेशन. मॅच अजूनही दोलायमान स्थितीमध्ये आहे. पुनरागमन करतो इथे जयगावचा संघ. नांदगाव फलंदाज समीर आता स्ट्राईक एंड वरती, अन्सार स्ट्राईक एंड वरती. दोघे नवीन आहेत.
18 धावांची सलामी दिल्यानंतर दोन्ही फलंदाज सलामीवीर बाद झालेत. इथे अपील जोरात आहे. पंचांवरती कोणताच परिणाम नाही आहे इथे. त्यामुळे आम्ही समालोचक पंचांना पाषाण हृदयी माणूस म्हणतो. एक वेळ दगडाला पाझर फुटेल पण या अंपायर्सला पाझर कधी फुटणार नाही. मग तरी त्यांना पाषाण हृदयी का म्हणायचं? दगडाला तर पाझर फुटू शकतो, कारण दगडावरती ऊन वारा पाऊस कशाचाच परिणाम होत नाही. तसं अंपायर्स येते यांच्यावरती कशाचाच परिणाम होत नाही, विशेषतः अपीलचा. चांगला चेंडू आहे. वाह वाह, कमालीची गोलंदाजी इथे शुभम कडून. 4 चेंडू मध्ये एकही धाव नाही. नो रन फ्रॉम दिस ओव्हर. शुभम, जयगाव संघ सामन्यात परत येतोय. आम्ही पुनरागमनाची चर्चा करत होतो, तर हे जोरदार पुनरागमन आहे. शिल्लक आहे 14 चेंडू, 16 धावांची आवश्यकता. 16 चेंडू मध्ये 18 धावा पूर्ण झाल्या. 2 फलंदाज बाद झालेले आहेत. हळूहळू हळू चोर पावलानं दबकत सरकार राज स्थापन करण्याचा प्रयत्न मोरया जयगाव संघाचा. 5 षटकांची मात्र मॅच आहे. 34 धावांचं छोटं टोटल आहे. मात्र छोटं टोटल असलं तरी जिंकता येतं. पाकिस्तानने आपल्याला 125 मध्ये गुंडाळलं होतं 1984 साली. पाकिस्तानला 87 मध्ये मातीत गाडलं होतं भारतीय संघानं. बांगलादेश विरुद्ध 105चं टार्गेट असताना बांगलादेशला 92 मध्ये खोलणारा इंडियन टीम आहे. अशा अनेक मॅचेस आहेत क्रिकेटमध्ये. वर्ल्ड कप 1983 ची मॅच फायनलची तशीच होती. 183 म्हणजे मोठं टोटल नव्हतं. समीक्षकांनी सांगितलं होतं सलग तिसऱ्यांदा क्लाइव्ह लॉइड वर्ल्ड कप उंचावणार. कपिल देवला मान्य नव्हतं. 183 रन जीतने के लिए काफी नहीं है, लेकिन लढने के लिए है तो चलो लढते है, असं ड्रेसिंग रूम मध्ये सगळ्यांना ड्रिल करून सांगितलं. आणि या सभेमध्ये चेंडू नो 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 नो, क्षेत्ररक्षण खराब आहे इथे. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. मिळतायत 4 धावा. धावफलक पुढे पोहोचेल 22. वाईट चेंडू आहे. एक अतिरिक्त धाव. 24 धावा धावफलकावरती येत आहेत. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 इथे सुरू आहे. जरूर कोंडी केली होती, चांगली कोंडी केली होती शुभमने या षटकामध्ये. मात्र शेवटच्या 2 चेंडू मध्ये 5 धावा खर्च झालेल्या आहेत. चुका, अगदी छोट्या चुका झालेल्या आहेत इथे. आणि 2 वेळा चेंडू चौकार गेलेले आहेत, झेल सुटलेले आहेत आणि चौकार गेलेले आहेत. तर त्यामुळं थोडीशी अडचणीची परिस्थिती जळगाव संघाकडे असेल. मात्र अजूनही 13 चेंडू शिल्लक आहे. लॉफ्ट केला चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक तिथे टॅकन. व्हेरी गुड कॅच. यस, गुड फिल्डिंग, गुड एफर्ट. आणि 3 बाद 23, 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 11 धावांची गरज आहे. 12 चेंडू 11 धावा. चांगली मॅच इथे. लो स्कोअर मॅच. कमी धावसंख्येवरती मॅच जिंकायचं म्हटलं तर कमालीची जिद्द पाहिजे असते, चिकाटी पाहिजे असते. जयगाव संघाने ती दाखवलेली. क्षेत्ररक्षणामध्ये त्यांच्या मोठ्या चुका झाल्यात. मात्र त्या व्यतिरिक्त गोलंदाजांनी आज सामन्यामध्ये पुन्हा रंग भरलेला आहे. अन्सार, अंकुश यांना इथे आपण मैदानामध्ये बघतोय. तेवीस धावा आहेत. 11 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 11 धावा. 3 बाद 23 नांदगाव.
उद्या स्पर्धेचा समारोपाचा दिवस आहे. उद्या दिवस रात्र दोन्ही सत्रांमध्ये आपण 3 फायनल्स बघणार आहोत. त्याचबरोबर 6 सेमीफायनल्स बघणार आहोत. 9 मॅचेस उद्या प्रेक्षकांसाठी निश्चित एक न भूतो न भविष्यती अशी मेजवानी आहे. उद्या 5 स्टार हॉटेलचा 7 कोर्स बुफे प्रेक्षकांसमोर. 6 सेमीफायनल 3 फायनल उद्या मैदानामध्ये आपण कव्हर करणार आहोत. त्याबरोबर क्वार्टर फायनल सुद्धा आहेत. 3 क्वार्टर फायनल होतील उद्या. त्यामुळे एकूण अशा 12 मॅचेस उद्या या मैदानामध्ये पूर्ण होणार आहेत, कव्हर होणार आहेत. क्वार्टर फायनल, सेमीफायनल, फायनल्स. उद्या बरोबर संध्याकाळी 4 वाजता सेमीफायनल सुरू होणार आहे. मुरबाड ओपन विभागाची, मुरबाड म्हणता कशा ओपन ग्रामीणची सेमीफायनल बरोबर 4 वाजता उद्या होणार आहे. तर नांदगाव 23 धावा, 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये अजून 11 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. गोलंदाज या बाजूने नगर कल्याण हायवेच्या बाजूने इथे तयार आहे. फलंदाजीसाठी अंकुश ऑन स्ट्राइक, माफ करा अन्सार अंकुश ही जोडी. अन्सार स्ट्राइक एंडला, अंकुश नॉन स्ट्राइक एंडला. गोलंदाज तिथे. ओहो हो, खराब चेंडू, भरपूर खराब होता आणि तिथे मिळणार आहे 4 धावा. हे चेंडू टाकले तर तुमचा सुपडा साफ होऊ शकतो. म्हणजे दार उघडं ठेवल्यानंतर कोणी चोर सहज चोरी करून जाणार आहे. त्यामुळे अशी दारं उघडे ठेवून चालणार नाही. दारं उघडी न करता त्याला व्यवस्थित कुलूप लावून ठेवावं लागेल. परत एकदा दुसराही चेंडू सीमारेषेच्या बाहेर. इथे दार सताड उघडे. 4 धावा. अलीकडे आपण बऱ्याचशा चोऱ्या अशा बघतो की फ्लॅट मध्ये आपण राहत असतो, मात्र गावाला निघून जातो, लॉक करून जातो फ्लॅट. परंतु चोरट्यांना बरोबर माहित असतं की या घरात कोणीच नाही. ते कधी कधी येतात, लॉक तोडून चोरी करून जातात. बंद घराचे दरवाजे तोडून अनेक वेळा चोऱ्या झालेल्या बघितल्यात आपण. इथे तर दरवाजा सताड उघडा आहे. 3 धावांची केवळ गरज आहे जिंकण्यासाठी नांदगाव संघाला. या षटकामध्ये ऑप्शनल बॉलर्स नाही. पहिले 2 बॉलर्स निश्चित चांगले होते. हो हो, आणि याबरोबरच सामना संपवलाय. जिंकलाय सामना नांदगाव संघाचा. अगदी शानदार विजय. पहिला सामना जिंकत दुसऱ्या फेरीमध्ये नांदगाव संघ प्रवेश करतोय. मोरिया प्रतिष्ठान जयगावचं निश्चित चांगला खेळ राहिला. त्यांचेही मनापासून आभार. आपण स्पर्धेमध्ये आलात, शिस्तबद्ध खेळ केलात. आता शेक हँड करा आणि मग ग्राउंड सोडा. स्पर्धेची शिस्त आहे. जास्त ड्रिल मध्ये वेळ घालू नका, कारण समोर संघ तुमच्या समोर आलेला आहे. तर त्यांना सामोरे जा, शेक हँड करा आणि मग ग्राउंड सोडा. समरी बघू आपण. 33 धावा मोरिया प्रतिष्ठान जायगाव संघाने बनवल्या होत्या. तिथे विशालच्या 11 होता, चेतन करणच्या 5-5 धावा. आणि गोलंदाजीमध्ये मात्र नांदगाव संघाचा अन्सार एका षटकामध्ये 2 धावा 2 विकेट. अंकुशनं देखील एका षटकामध्ये 2 धावा 2 विकेट. अनुजच्या 17 धावा 2 विकेट. तर अनिलच्या 10 धावात 1 विकेट. 4ही गोलंदाजांना यश मिळाले. आणि पाठलाग करत असताना अन्सारनं 14, अनुजनं 9, मयूरनं